राज्यातल्या 23 नगरपालिका आणि नगरपंचायती तसंच 154 पदासाठी आज मतदान पार पडत आहे। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी 24 ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान होणार होतं। मात्र न्यायालयीन प्रकरणांमुळे इथल्या निवडणुका स्थगित झाल्या होत्या। या स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडतंय। आज मतदान झाल्यानंतर राज्यभरातील एकंदर 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। तर नगरपंचायतीसाठी 24 ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान होणार होतं। मात्र ते न्यायालयीन प्रकरणामुळे त्या तिथल्या निवडणुका या स्थगित झालेल्या होत्या आणि आज त्या ठिकाणी मतदान पार पडतंय। स्थगित झालेल्या निवडणुकीमुळे आज त्या ठिकाणी मतदान पार पडतंय आणि त्यामुळे याला कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, मतदान आज पार पडतंय, कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? खरं तर आता नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी हे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान म्हणावं लागेल, कारण पहिल्या टप्प्यात मतदान ठरलेलं होतं। मात्र काही ठिकाणी कोर्टामध्ये केसेस गेले होते आणि त्यामुळे तिथलं मतदान स्थगित झालं होतं। राज्यभरात जवळपास 25 नगरपरिषदा, तर संभाजीनगर परिसरात आणि मराठवाड्यामध्ये जवळपास 6 नगरपरिषदांसाठी आज मतदान होतं। 115 सदस्यांसाठी हे मतदान होतं। मी यावेळेस छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री या मतदान ठिकाणी आहे। आदर्श सखी मतदान केंद्र आहे। इथे सकाळची लगबग सुरू आहे। वोटिंग मशीन चेक करणं, व्हीव्हीपॅट चेक करणं अशी सगळी प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। 7:30 वाजता मतदान सुरू होणार आहे आणि त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। खरं तर गेल्या वेळेस म्हणजे 10 दिवसांपूर्वी जे मतदान झालं होतं त्यावेळेस जवळपास 70 ते 80% मतदान झालं होतं। म्हणजे मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढलेली होती। नक्की ही वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडेल याच्यासाठी मात्र आता 24 तासांची वाट आहे। उद्या याबाबत निकाल जाहीर होणार आहे। मात्र उर्वरित असलेल्या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी आज मतदान संपतंय। मराठवाड्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की 6 नगराध्यक्षांसाठी आणि 115 सदस्यांसाठीचं हे आज मतदान होणार आहे। गेल्या वेळेस मराठवाड्यात काही ठिकाणी मतदानाच्या वेळेस गोंधळ झाला होता। खास करून बीडमध्ये गोंधळ झाला होता। 2 गट आमने-सामने आले होते। नांदेडमध्ये काही ठिकाणी गोंधळ झाला होता। इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्येही गोंधळ झाला होता। मात्र यावेळेस पोलिसही मोठा फौजफाटा तैनात करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। यावेळेस कुठेही गोंधळ होऊ नये याची संपूर्ण दक्षता घेण्यात येईल असं प्रशासनानं सांगितलं आहे आणि अगदी शांततेत मतदान पडेल। काल रात्री 10 वाजेपर्यंत हा सगळा प्रचार थांबला होता आणि त्यानंतर मतदानाची तयारी आता पूर्ण झाली होती। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान चालेल। प्रशासनानंही आवाहन केलं आहे की मतदान हे तुमचं कर्तव्य आहे, हक्क आहे। या ठिकाणी तुम्ही मतदानाला यायला हवं, मतदान करायला हवं आणि हे सगळं झालेलं मतदान म्हणजे 10 दिवसांपूर्वी झालेलं आणि आज झालेलं मतदान याचं भवितव्य उद्या होणार आहे। उद्या या सगळ्याबाबत निकाल असणार आहे। जी अगदी विशाल, गेल्या वेळेला जेव्हा मतदान रद्द झालं होतं, स्थगित करण्यात आलेलं होतं, तेव्हा कुठेतरी संभ्रम पाहायला मिळालेला होता मतदारांमध्ये आणि त्याचबरोबर उमेदवारांमध्ये। सध्याचं काय चित्र दिसतंय तुम्हाला? खरं आहे, अगदी थोडा बहुत संभ्रम होता आणि त्या निर्णयावर म्हणजे मतदान स्थगित झालं होतं त्या निर्णयांवर हे सुद्धा म्हणजे नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती। कार्यकर्त्यांमधनं, नेत्यांमधनं नाराजी व्यक्त करण्यात आली होती। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या विषयावर नाराजी व्यक्त केली होती। मात्र मतदान त्यावेळेस स्थगित झालं होतं आणि पुढची तारीख जाहीर झाली होती। त्यामुळे नाराजी जरी असली तरी पुढे जाण्याशिवाय मार्ग नव्हता असं चित्र होतं। मात्र या सगळ्या काळात पुन्हा प्रचार सभा झाल्या, कार्यकर्त्यांनी पुन्हा जोराशोरानं प्रचार केला आणि त्यानंतर मतदानाचा दिवस उजाडलेला आहे। मतदानाचा हा दिवस आता कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो। त्यामुळे सकाळपासूनच स्थानिक जिथं जिथं निवडणूक आहे तिथं कार्यकर्ते लोकांच्या घरी जाऊन त्यांना मतदानाला येण्याचं आवाहन करतायत। नाराजी जरी असली तरी ती दूर करून मरळ झटकून कामाला लागावं लागलं अशा पद्धतीचं चित्र आहे आणि हा आज मतदानाचा दिवस उजाडलेला आहे असं आपण म्हणू शकतो। जी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यातल्या 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी त्याचबरोबर 154 पदांसाठी आज मतदान पार पडतंय आणि या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सुद्धा सज्ज आहे।